व्हेरिएबल्स बघितले. करेक्ट एव्हरीवन? स्क्रीन दिसते? ओके फाईन. इथे तर हे करतोय, दिसलं नाही तर हे करतो. ठीक आहे, झूम इन झूम आउट. ओके चल. फाईल कशी बनवता कशी नाही सगळं समजलं असेल. ठीक आहे, आता आपण एक काम करू, एक डेमो फाईल काल आपण घेतली होती ना, किंवा याच्यामध्येच घेऊया जसं व्हेरिएबल्स. तर आपण व्हेरिएबल्सचे काही स्पेसिफिक रूल्स बघितलेले होते. काय रूल्स होते? स्टार्टिंगला नंबर नाही चालणार है ना, एंडला चालेल, 2 वर्ड्समध्ये एक नंबर चालेल. ठीक आहे यश, थोडं सर सेट दिसूया मला. त्याचं यशच्या मागे नका जाऊ, तुम्ही हां त्या चेअर्स मागे करून द्या. ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, व्हेरिएबल्स काय आहे, ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. करेक्ट. मग आता ते लिहायचं किंवा त्याला नोट करायचं, त्याचं सिंटॅक्स, हे पर्टिक्युलर त्याला सिंटॅक्स आहे, त्याचे आपण रूल्स बघितले. ठीक आहे, तर काय होतं सगळ्यात पहिले की नंबर नाही चालणार. ठीक आहे, लास्टला मी तुम्हाला सांगितलेलं अशा 2 गोष्टी ज्या आपण घेत नाही है ना, त्या काय त्याच आपण सगळं बघूया. ठीक आहे, सो मुव्हिंग अहेड विल सी. फॉर एक्झाम्पल आता हे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. सिम्पल एक्झाम्पल, A = 456. ठीक आहे, आता ही काय झाली तुमची कमेंट. ठीक आहे, आपण आता त्याला प्रिंट केलं. तेच जर मला सेल्सला प्रिंट करायचं असतं तर प्रिंट सेल्स. ठीक आहे, प्रिंट सेल्स. तर हे काय एक सिम्पल वे ऑफ असायनिंग व्हेरिएबल, आपण असे व्हेरिएबल असाइन करतो. आता आपण बघूयात डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल, म्हणजे अजून किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण एका स्टोअर करू शकतो. आता इथे बघा, मला काय करायचं आहे की हे जे ए आहे, सेल्स आहे, नेम आहे, मला एकाच लाईनमध्ये प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी काय करत होतो, आपण A = त्याचे 56 करत होतो, B = आपण काय करत होतो 76, आणि CD चला आपण रूल्सप्रमाणे खेळू जरा 45. चालेल ना असं व्हेरिएबल नेम? करेक्ट. आणि आपण याला देत होतो लेटचे कुठला पण वर्ड नेहमी डबल कोट्समध्ये आपण लिहितो, वर्ड आणि सेंटेन्स. ठीक आहे, आपण लिहिलं NMD. ठीक आहे, सिम्पल. आता मला हे प्रिंट करायचं आहे, तर प्रिंट मी केलं A, प्रिंट मी केलं B, आणि काय झालं प्रिंट केलं CD. ओके, एरर्स आहे ना, एरर्स लिहून ठेवत जा. ठीक आहे, जे पण तुम्ही जेव्हा पण सॉल्व्ह कराल एक नोटबुक घेऊन बसायचं, आणि जे एरर्स येतात ना ते लिहा. ठीक आहे, ते कशासाठी हेल्प होतो तुम्हाला? एरर हँडलिंग टेक्निक्स, किंवा त्यालाच आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणतो. ठीक आहे, एक्सेप्शन हँडलिंग काय होतं, कधी पण तुम्ही जेव्हा तुमची जी पाईपलाईन आहे, डेटाची पाईपलाईन, जेव्हा तिला ऑटोमेट करत असाल, ऑटोमेट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पण माहिती आहे इथे कधी ना कधी काही ना काही एरर येऊ शकतो. ठीक आहे, जेव्हा तुमचा डेटा येतो त्याच्या डेटामध्ये काही ना काही इरेग्युलॅरिटीज असतात, किंवा आपण त्याला नॉईज असं म्हणतो, अनवॉन्टेड गोष्टी. ठीक आहे, त्या कधी ना कधी येऊ शकतात डेटामध्ये. ठीक आहे, तर मी ते एरर का लिहायचं त्याचं सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, त्या कधी ना कधी येऊ शकतात, तर तुम्हालाही माहिती आहे, पण यू हॅव टू कीप दॅट पाईपलाईन ऑटोमेटेड. प्लस तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा डेटा लीक होऊ द्यायचा नाही आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग करतात. एक्सेप्शन म्हणजेच काय की जर असा एरर जर आला, ठीक आहे, तर त्याला तुम्ही पास करून दे. पायथनला तुम्ही सांगता त्याला पास करून द्या. ठीक आहे, तर आता त्याच्यासाठी माहिती काय पाहिजे की या ठिकाणी कुठला एरर येऊ शकतो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना की का मी लिहायला सांगतो आणि हे पुढे कुठे तुम्हाला कामं येईल. ठीक आहे, चलो मुव्हिंग अहेड. आपण आता हे तिघं आता मला हे काय करायचं होतं, मला एका लाईनमध्ये प्रिंट करायचं होतं. आता इथे लाईन ऑफ कोड वाढला ना आपला. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल. ते कसं करता, A, B, त्याचे C देऊ आपण. चलो नवीन एक किंवा चालेल का असं व्हेरिएबल? चालेल ना. नंतर आपण दिलं
बॅच आणि तिसरं देऊ आपण कोर्स. ठीक आहे. आता बघायला कसं लिहितात. ठीक आहे. आपण दिलं इकडे आपण नेम करून देऊ. नेम इक्वल्स टू लेट्स से सिल. ओके. बॅच DA किती आहे तुमची 03 ना. हां. अँड आणि कोर्स किंवा 3च करू आपण, म्हणजे एक इंट राहील. इंट म्हणजेच एक नंबर राहील. 3 करू आणि डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे. काय झालं, लाईन ऑफ कोड कमी झाला तुमचा है ना. यालाच काय म्हणतं, इथे मी लिहून ठेवतो, डिफरंट ways of assigning variable. ठीक आहे. बाय द वे दिस इज मार्कोड लँग्वेज. ठीक आहे. ही पण एका प्रकारची लँग्वेजच आहे. टाईप रायटर्स ऐकले कधी? टाईप रायटर्स जे टाईप करतात, कोडच्या बाहेर बघितलं असेल कोणी. ठीक आहे. ते लोक ही लँग्वेज शिकतात. तुम्ही तुमच्या साध्या व्हॉट्सॲपवरती जर व्हॉट्सअपवरती पण ट्राय करा. एखादी गोष्ट तुम्हाला हायलाईट करायची तर स्टार्टिंगला स्टार आणि त्या वर्डच्या एंडला स्टार दिला तर ती गोष्ट हायलाईट होऊन जाते. सो दिस इज है ना, बोल्ड येते. ठीक आहे. तर दिस इज नथिंग बट युअर मार्कोड लँग्वेज. ही पण एका प्रकारची लँग्वेजच आहे, बट दिस इज अ टेक्स्ट लँग्वेज. ठीक आहे. आपली जसे पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. हे याचं नाही का डिफरंट वेज ऑफ असायनिंग व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता मला याच्यातनं फक्त नेम पाहिजे होतं, मी करू शकतो. प्रिंट आय वुड से नेम. करेक्ट. काय केलं आपण, एकाच लाईनमध्ये 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले. करेक्ट. आणि त्याच्याच लाईनमध्ये त्यांचा डेटा स्टोअर केला. ठीक आहे. समजतंय का? सिद्धांत ना, सिद्धार्थ. हां, सिद्धेश्वर. ठीक आहे. समजलं तुम्हाला नक्की? ठीक आहे. आता यातनं जर मला फक्त कोर्स पाहिजे असेल तर सिम्पल प्रिंट कोर्स. कळलं? या गोष्टीचा मेन मोटिव्ह काय, युअर लाईन ऑफ कोड रिड्यूस्ड. ठीक आहे. दिस इज ऑल्सो वे ऑफ असाइनिंग व्हेरिएबल. आता मला काय करायचं आहे, क्वेश्चन पण विचारतात, मल्टिपल व्हेरिएबल्सला सेम डेटा द्यायचा आहे. समजलं का मी काय बोललो? मल्टिपल व्हेरिएबल म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हेरिएबल्सला मला सेम डेटा द्यायचा आहे का पॉसिबल? आहे. असाइनिंग सेम व्हॅल्यूज, सेम डेटा टू डिफरंट व्हेरिएबल्स. ठीक आहे. जसं मी आता घेतलं, एक घ्या, तुमचं काय नाव आहे, ऋषिकेश इक्वल्स टू सिद्धेश्वर इक्वल्स टू दत्ता इक्वल्स टू डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे. काय झालं आता मला सांगा, यातनं मी जर ऋषिकेश प्रिंट केलं, डेटा ॲनालिटिक्स आलं. करेक्ट. जर मी आता सिद्धेश्वर केलं असतं तर डेटा ॲनालिटिक्स, तेच जर मी दत्ता केलं असतं तर ॲनालिटिक्स. इथे मला सांगा, मी नेम वरती एकदा लक्ष द्या. इथे मी नेम आणि बॅच प्रिंट करू शकतो का एकासोबत? एकाला नेग्लेक्ट करून करू शकतो. करेक्ट.
अजून ठीक आहे, या 2 गोष्टी कळाल्या. हाऊ डू यू असाइन सेम डेटा टू डिफरंट व्हेरिएबल्स. सिंटॅक्स कळाला कसा आहे त्याचा. काय डाऊट याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला. नक्की यश. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट बघितली त्या दिवशी आपण जर व्हिडिओ नीट बघितली असेल तर त्यामध्ये की पायथन इज केस सेन्सिटिव्ह. व्हॉट डू यू मीन बाय दॅट. सांगा. समजलं सिद्धेश्वर. काय सांगा. ठीक आहे असो. पायथन इज केस सेन्सिटिव्ह. तुम्हाला क्वेश्चन कसं विचारता लाईक पायथन इज केस सेन्सिटिव्ह व्हॉट डू यू मीन बाय दॅट असा. ठीक आहे. तर केस सेन्सिटिव्ह म्हणजे चलो इथे आपण घेऊन घेऊ. ठीक आहे. तर केस सेन्सिटिव्ह म्हणजेच काय की आता मी घेतलं लेट्स से पायथन. ठीक आहे. नंतर मी घेतलं पायथनमध्ये मी स्टोअर केलं सिम्पल. ठीक आहे. नंतर मी घेतलं पायथन, यात मी स्टोअर केलं इझी. नंतर मी घेतलं पायथन, याच्यात मी स्टोअर केलं व्हेरी इझी. ठीक आहे. आता हे आलं माझ्यासमोर. ठीक आहे. आता मला सांगा या तिघांमध्ये काही डिफरन्स आहे का. आहे का. अप्पर केस लोअर केस. ठीक आहे. नेहमी आता कॅपिटल स्मॉल बोलायचं नाही. अप्पर केस अँड लोअर केस. ठीक आहे. इकडे बघा. दिस इज फर्स्ट अल्फाबेट इज इन द अप्पर केस. ठीक आहे. हे काय कमेंट्स दिल्यात सिम्पल तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. दिसते सगळ्यांना. ओके फाईन. चलो आता मी यातनं कुठलं प्रिंट केलं. काय आन्सर आलं पाहिजे. सिम्पल. त्यातनं मी जर सगळं इझी करेक्ट यातनंच मी सगळं समजलं. आपल्यासाठी वर्ड काय आहे तो सारखा आहे. ठीक आहे. पायथनला समजतं का. तो काय बघतोय. समजलं का. खूप सिम्पल. काहीच नाही. आपण व्हेरिएबल्सचे रूल्स बघितले, डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्स बघितले, प्लस एकाच डेटाला आपण कसे मल्टिपल व्हेरिएबल्स असाइन करू शकतो ते बघितलं, किंवा मल्टिपल व्हेरिएबल्सला सेम डेटा कसा असाइन करू शकतो ते बघितलं. आणि पायथन इज केस सेन्सिटिव्ह त्याचा अर्थ नक्की काय. व्हॉट डू मीन बाय दॅट. हां काही पण लाईक जो एखादी वर्ड असेल. ठीक आहे. आता सगळे मी काय म्हणतो जर थेरॉटिकलच शिकवायचं असतं आय वुड हॅव गिवन यू डायरेक्टली मी तुम्हाला टेक्स्टबुक दिली असती रटून घ्या, नाही तर मी ते मार्क कोडमध्ये लिहून सांगितलं असतं. त्यापेक्षा प्रॅक्टिकली समजून नीट आता हे डोक्यात बसून जाईल की केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय. ठीक आहे. एवढ्या बेसिक लेवलला क्वेश्चन्स नाही विचारत, बट कधी जर असं असतो ना MCQ राऊंड जर असेल, कोडिंग राऊंड जर असेल ड्राईव्सला वगैरे, तर असेच क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. असं तुम्हाला वेगवेगळे इनिशियल्स देतील, 4 ऑप्शन देतील की याचं आउटपुट काय येईल. ठीक आहे. तर मग त्यासाठी दिस कॅन बी डन. ठीक आहे. केस सेन्सिटिव्ह काय आहे काल. आता एक थोडं एक ॲडव्हान्स बट तर मल्टिपल टाइम्स काय होईल, तुम्ही मोठे मोठे स्क्रिप्ट्स लिहाल पायथनचा. ठीक आहे. तर तुम्हाला असं
कन्फ्युजन होईल की कधी कुठला व्हेरिएबल वापरला आहे, कधी कुठला नाही वापरला आहे. होईल ना, काय आपण घेतलं आहे की एवढं ह्युमन ब्रेन तर लक्षात राहत नाही, तर त्यासाठी एक फंक्शन आहे पायथनचं. ठीक आहे, तर याच्यावरती सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन विचारतात की वी आर फेसिंग अ नेम एरर और वी आर फेसिंग सम काइंड ऑफ एरर ड्यू टू लाईक, तुम्हाला हे पण माहीत नाही की त्यांनी असं विचारतात की यू हॅव एन एरर दॅट वी हॅव यूज्ड मल्टिपल व्हेरिएबल्स अँड वी वॉन्ट टू फाइंड या डेटाला आपण नक्की कुठला व्हेरिएबल असाइन केलेला आहे. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारतात सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन की फाइंड वेदर विच लाईक फॉर एक्झाम्पल इफ दिस इज द डेटा टू विच व्हेरिएबल इट इज असाइन. ठीक आहे, इज इट पॉसिबल टू फाइंड इन यू नो लाईक लेट्स से 700 लाईन ऑफ कोड, इज इट पॉसिबल टू फाइंड दॅट. ठीक आहे, असं क्वेश्चन विचारतात. पहिले तर पॉसिबल आहे का नाही हे विचारतात. पॉसिबल आहे का, हो, ठीक आहे. देन ते विचारतात हाऊ इज इट पॉसिबल. तर त्यासाठी एक फंक्शन येतो, एक यस पर्सन हूज. ॲडिशनली बोलायचं जर तुम्हाला जास्त येत असेल, जसं इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, यू कॅन talk more on that. So yes sir, this is possible. We can use a Python function or inbuilt function of Python which is person whose, which directly helps us to find the multiple variables. Not only that, but we can also check the data type of the data stored in that particular variable. This is the way you answer an interview. समजलं? सॉरी, त्यांनी सगळेच व्हेरिएबल दाखवले ना तुम्ही आता. हां हां हां. बट स्पेसिफिक जर विचारलं किंवा नेमचंच व्हेरिएबल, स्पेसिफिकली जसं विचारलं त्यासाठी एक कन्स्ट्रक्टर एक असतो, तो एक त्याचे पुढे डेटा टाईपमध्ये शिकवतो. एक कन्स्ट्रक्टर येतो. ठीक आहे, आणि मोस्टली कधी कसं असतं की तुम्हाला मेटा डेटा मिळतो. ठीक आहे, आता मेटा डेटा काय आहे, तर मेटा डेटा इज समथिंग डेटा ऑफ डेटा. म्हणजे क्लायंटकडनं जेव्हा तुम्हाला डेटा येतो ना, तर त्या डेटाची इन्फॉर्मेशन येते. तर ही अशी इन्फॉर्मेशनमध्ये सगळं स्टोर्ड असतं. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. ठीक आहे, मेटा डेटा काय आहे समजलं का, लिहून ठेवा तुम्ही कुठेतरी. मेटा डेटा इज नथिंग बट डेटा ऑफ डेटा. आणलं नाही का काही लिहायला, या मग. हे थोडं लक्षात राहणार नाही अगोदर. शब्बास. ठीक आहे, मेटा डेटा इज डेटा ऑफ डेटा. म्हणजे तुमच्या डेटाची इन्फॉर्मेशन देतो क्लायंट. कारण की तुम्हाला डेटा दिला आहे, क्लायंट फक्त तोंडाने सांगेल आमचा असा असा डेटा आहे. पण व्हॉट इज मेटा डेटा, त्या डेटाचा एक डेटा बनतो. मेटा डेटा त्याची पण एक हँडलिंग असते वेगळी. वेगळे डेटा ॲनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर्स त्याची हँडलिंग करतात, त्याला ॲनालाइज करतात की नक्की हा डेटा काय आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चलो मूविंग अहेड. आता एक ठीक आहे, इथे खाली तेच होतं. ठीक आहे, आता एक अजून एक थोडं की तुम्हाला त्याचा मेमरी व्हेरिएबल नक्की तुमचं कुठे स्टोअर्ड आहे त्याचा मेमरी ॲड्रेस काढायचा आहे. रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच काय, कुठे स्टोअर्ड आहे ते तुम्हाला बघायचं आहे तुमचा व्हेरिएबल. तर त्यासाठी एक हे थोडं बॅकएंड देतो, थोडं एक तुम्हाला असं क्वेश्चन विचारतो, त्यासाठी एक फंक्शन आहे. ठीक आहे, इथेच बघू आपण. प्रिंट नीट बघा, इन ब्रॅकेट ID इन ब्रॅकेट कुठलं पायथनचं बघायचं सगळ्यात फर्स्टवाला. दिस इज नथिंग बट युअर मेमरी ॲड्रेस वेअर एक्झॅक्टली युअर पायथन इज स्टोर्ड. समजलं? काय डाऊट इथपर्यंत कोणाला? थोडं एक ठीक आहे, इथे लिहून पण ठेवतो मी, किंवा ID function gives us the memory address समजलं? आता तुम्हाला क्वेश्चन जर विचारला की
तुम्ही कुठे स्टोर्ड आहे तो सांगू शकता का, मेमरी ॲड्रेस. ठीक आहे, मुलं आन्सर करतात मुलं. ठीक आहे सर, मग ते बॅक एंड त्यासाठी शिकावं लागेल. आहे फंक्शन, दिस इज अ पायथन इनबिल्ट फंक्शन. ठीक आहे, एक एक थोडं रोज काही ना काही थोडं एक्स्ट्रा सांगत जातो जेणेकरून होईल डेव्हलप. ठीक आहे, केस सेन्सिटिव्ह झालं. कीवर्ड्स, हां काल आपण आपल्या याच्यामध्ये क्लासला 2 होतं, डेफ आणि इफ. ठीक आहे, मी तुम्हाला बोललो पण होतो की ठीक आहे रूल्स तुम्हाला समजलं, सगळं समजलं, बट देर आर सम वर्ड्स विच यू कांट यूज ॲज व्हेरिएबल्स. व्हॉट आर दोज वर्ड्स कॉल्ड? रिझर्व वर्ड्स किंवा कीवर्ड्स. ठीक आहे, जे ऑलरेडी पायथनचे आहेत, ते कुठलं ना कुठलं काम करत आहे, ते तुम्ही नाही यूज करू शकत. जसं इफ नाही, डेफ नाही. का डेफ युजर डिफाईन फंक्शन बनवायला हेल्प करतो. फॉर लूप, फॉर नाही नाही यूज करू शकत आपण. का? कारण की ते ऑलरेडी आहेत, पायथनने काही ना काही त्यांचं काम घेतलेलं आहे. करेक्ट, समजलं? तो दिस इज ऑल अबाउट व्हेरिएबल्स. एवढंच. जसं आता एकदा या याच्यामध्ये बघायचं तर लेट्स से सी व्हेरिएबल्स आर, हां पायथन इज डायनॅमिकली टाईप्ड. डेटा टाईपमध्ये शिकू आपण की व्हॉट डू यू मीन बाय डायनॅमिकली टाईप्ड. ठीक आहे, एक विचारतात व्हॉट डू पायथन इज डायनॅमिकली टाईप, व्हॉट डू यू मीन बाय दॅट. जर कोणी जावा केलं असेल तर त्यांना माहिती असेल की जावामध्ये तुम्हाला पहिले इथे इनिशियलाइज करावं लागतं की नक्की तुम्ही काय यूज केलं आहे. तुमच्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय डेटा स्टोअर केला आहे, कुठं त्याचा डेटा टाईप काय आहे, ते पहिले तुम्हाला ह्या व्हेरिएबलला सांगावं लागतं. सॉरी, बोला बोला. ठीक आहे, तर ते समजलं, सांगावं लागतं त्याला पहिले. ठीक आहे, पायथनला त्याची गरज नाही पडत. पायथन इज स्मार्ट इनफ. दॅट्स वाय पायथन इज डायनॅमिकली टाईप आणि इझी जाते. ठीक आहे, जर उप्स कन्सेप्ट माहिती आहे का कोणाला, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ती सिम्पलेस्ट आहे पायथनमध्ये कोड करायला. सेम विथ DSA, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. आपण त्यातले डेटा स्ट्रक्चर्स बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्याच पुढचे अल्गोरिदम्स यू कॅन यूज. व्हॉट इज डेटा? हां अच्छा, ठीक आहे. तसंच DSA काय आहे, तुम्ही बघितलं प्लेसमेंटला DSA लागतं है ना, तुमच्या कॉलेजच्या राऊंड्सला. DSA, व्हॉट इज DSA? इज द वे ऑफ स्ट्रक्चरिंग, ऑर्गनायझिंग अँड अनालायझिंग युअर डेटा, स्टोरिंग युअर डेटा, नॉट अनालायझिंग, स्टोरिंग युअर डेटा. ठीक आहे, स्टॅक असतं ना त्याच्यात, क्यू, अजून नाही तर बायनरी ट्रीजमध्ये आपण करतो. करेक्ट आहे ना, तर हे सगळं आपण डेटा स्ट्रक्चर्समध्ये, त्याचे अल्गोरिदम्स आहेत. आपण डेटा स्ट्रक्चर्स शिकणार आहोत. ठीक आहे, आपण ॲरे पण बघणार आहोत नंपायमध्ये, पुढच्या गोष्टी आहे. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना आत्तापर्यंत. व्हेरिएबल्स, हां कीवर्ड्स आणि रिझर्व वर्ड समजले. ठीक आहे, कूल. लाईक असे क्वेश्चन्स फ्रेम करायचे. इफ असा क्वेश्चन विचारला तर की असे कुठले वर्ड्स आहे का जे तुम्ही व्हेरिएबल्स म्हणून नाही यूज करू शकत आहेत, त्या वर्ड्सला काय म्हणतात? रिझर्व वर्ड्स. ठीक आहे, समजलं आजचं व्हेरिएबल्स कन्सेप्ट समजली. उद्या आपण डेटा टाईप्स सुरू करूयात. ठीक आहे, बाय एंड ऑफ दिस वीक विल बी एबल टू कोड एक प्रॉपर तुमचं सिम्पल ॲडिशन सबट्रॅक्शनचं कोड तुम्ही करू शकाल. ठीक आहे, व्हेरिएबल्समध्ये आता कोणाला डाऊट येईल नाही? करेक्ट. हां, एक ग्लोबल व्हेरिएबल्स पण असतात, बट त्यासाठी तुम्हाला डिफाईन्ड फंक्शन शिकावं लागेल. ते असे तुमच्या फंक्शनचं बाहेर डिक्लेअर करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, आता त्यासाठी फंक्शन काय आहे ते शिकावं लागेल. म्हणून मग ग्लोबल व्हेरिएबल्स राहू देऊ आपण. हे डेटा सायन्सच्या मुलांना कसं त्यांना थोडं येत राहतं, त्यामुळे त्यांचं ऑलरेडी पायथन झालेलं आहे, त्यांना समजतं लगेच व्हॉट आर ग्लोबल व्हेरिएबल्स. ठीक आहे, समजलं सिद्धेश्वर? काय डाऊट नाही तुम्हाला? नाव काय? वेदांत. समजलं का? नक्की? ठीक आहे, तुमच्यापैकी 2 जण उद्या पुढे बसतील, 2 मागे बसतील. ठीक आहे, सोबत नाही बसायचं. ठीक आहे, तुमचा